सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या 12 मावळांपैकी एक मावळ म्हणजे कोरबारस मावळ, जे वसलेलं आहे मुळशी नदीच्या खोऱ्यात। या मावळात तैलबैला, घनगड, सुधागड आणि कोरीगड सारखे किल्ले आहेत। त्यातीलच आज आपण सवाशिनी घाटमाथ्यावर उभ्या असलेल्या कोरीगड या किल्ल्याची भटकंती करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी पुन्हा एकदा निघालेलो आहे अंकित साहेबांच्या सोबत आणि आमच्यासोबत अजून एक जण आहे, तो म्हणजे जतीन, जो अंकितचा फ्रेंड, आता माझा पण फ्रेंड झालेला आहे, जे की आम्ही गोव्यामध्ये भेटलो होतो एकदा, सो ह्याला आठवत नाही आहे। सो आज आम्ही जाणार आहोत कोरीगडावरती एका वेगळ्या रूटने, म्हणजे अर्थातच आपण मुळशी रूटने जाणार आहोत। कोरीगडावरती हा नेहमी लोणावळा रूटने गेलेला आहे, तर तिथे काहीतरी एक दोन नवीन जागा आपण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करणार आहोत। सो लेट्स गो। सो आज आम्ही जात आहोत जतीन भाईच्या गाडीने। खरं तर प्लॅन असा होता की माझी गाडी सेपरेट घ्यायची, ह्याची गाडी सेपरेट घ्यायची, जतीन भाई घेतील, तर हे दोघं सेपरेट जाणार होते आणि आम्ही दोघं सेपरेट जाणार होतो। बट ते बोलले की यार धमाल यायची असेल तर सगळ्यांना एकत्रच झालं पाहिजे। मित्रांनो, कोरीगडला जाण्यासाठी 3 रस्ते आहेत। एक तर आपण लोणावळा मार्गे जाऊ शकतो, दुसरा मार्ग आहे पौड मार्गे आणि तिसरा आहे तामिनी मार्गे। तर आम्ही जात आहोत पौड मार्गे। आता आपण आहोत पौडमध्ये। तो पौडमध्ये आल्यानंतर आपल्याला हा राईट घ्यायचा आहे आणि पवना धरणाच्या इथून तो रस्ता आपल्याला पुढे कोरीगडकडे घेऊन जातो। मित्रांनो, आपण जस्ट कोळवण पार केलं आणि पुढे आल्यानंतर एक नदी लागलेली आहे, जिने अक्षरशः रौद्ररूप धारण केलेलं आहे। एवढ्या मोठ्या ह्या लाटा आहेत आणि ह्याच्यावर आपण एक गोष्ट समजू शकतो की वरच्या बाजूला किती भयंकर पाऊस होत असेल। तर या पावसामध्ये कोरीगडला ट्रेक करायचं एक वेगळीच मजा आहे, कारण की कोरीगड हा एक सोपा किल्ला आहे जिथे जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यांवरून धबधबा वाहत येतो। तो नजारा मला आज बघायचा आहे आणि तो तुम्हाला दाखवायचा आहे। ही बघा नदीची दुसरी बाजू आणि या इकडे बघताय एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा आहेत। या खळखळून वाहणाऱ्या नद्यांच्या आवाजात एकरूप होऊन पावसात चिंब भिजण्याचा मोह काय मला आवडला। आणि मित्रांनो, आपण अशा प्रकारे पोहोचलो कुठेतरी, कारण की लोकेशनचं नाव मला माहीत नाहीये, फक्त या इथून मला पाठीमागे आपला तुंग किल्ला दिसतोय आणि या इथे थांबण्याचं कारण म्हणजे की पावसाने थोडीशी उघडीप दिलेली आहे। अदरवाईज या इथे वारं भयंकर सुटलेलं आहे, त्याच्यामुळे पाऊस सुद्धा जोरात येतोय आणि सगळीकडे बघेल तिकडे भरपूर असे धबधबे मला दिसत यार। अंकित भाई, ड्रोन आएगा ना वापस? बाय द वे, जतीन भाई एक एक्टर आहेत। आपकी सीरियल का नाम क्या है? खूप खूप अभिनंदन। माझा शोचं नाव आहे अपनापन, सोनी पे आता है 10-10:30 बजे रात में। मित्रांनो, आपण आता त्या टर्निंग पॉईंटला येऊन पोहोचलो, जिथून एक रस्ता येतोय लोणावळ्याहून, तो थेट जातो इकडे आंबे व्हॅलीकडे। या इकडून पण आंबे व्हॅलीला रस्ता आहे, पण आपण या इथूनच आलो, म्हणजे यातून तुम्हाला आतमध्ये गाड्या जाताना दिसतील या इकडे या बाजूला। तर हा जो आहे तो इकडे मोरगिरी किल्ला आहे, तर त्याच्या या बाजूनेच आपण पवना धरणाच्या इकडून आलेलो आहोत। आता आपण जरा या इथे ह्या वातावरणाचा लाभ घेऊयात, कारण की सगळीकडे बघता तुम्ही धुक्क पडलेलं आहे अक्षरशः। आपले ऑर्डर केले 5 वडापाव, अजून चाय कडक कडक। आणि फायनली मित्रांनो, आपण आता पोहोचलो कोरीगडाच्या पायथ्याला। तुम्ही बघता अक्षरशः पावसाचं थैमान आहे आज दिवसभर, आम्हाला सगळीकडे पाऊस लागलेला आहे राईट फ्रॉम पुणे। सो पाठीमागे हा कोरीगड तुम्हाला दिसतोय, बऱ्यापैकी तर तो धुक्यामध्ये लपलेला आहे। सो वरती गेल्यानंतर आपल्याला जाम धमाल आला, कारण की त्याच्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांवर अक्षरशः फेसाळणारे धबधबे वाहणार आहेत। अरे आवडतंय की नाही? 2 वाजले ऑलरेडी भाई। हां, त्याचे ड्रोनच्या बॅगा, ह्याच्या कॅमेराच्या बॅगा, ह्या सगळ्या बॅगा संपर्क। ओ शिट, ओ हो हो हो, कसलं खतरनाक वार आलं होतं।
रहा है छतरी, हाँ चलो शॉट लेने के लिए ठीक है, लेकिन काम नहीं आएगी ऊपर जाके। नहीं ऊपर तो बहुत जोर से हवा रहेगी। हाँ लेकिन आप लोग को शॉट के लिए लगेगा ना, कैमरे के लिए। हाँ तो फिर अभी लेके क्यों रखे हो? अरे क्योंकि मुझे ठंडी भी लग रही है। सुनो अच्छा ठंडी भी लग रही है। मैं क्या बोल रहा हूँ पता है क्या? क्या सोच रहे हो तुम? मेरे पास भी ऐसे पहनो एक, तो फिर ले लो। आमच्या तिघांचं कॉम्बिनेशन बघताय काय? लाल पिवळं काळं, इकडे पण पिवळे. हो थांब थांब. हे असं होतंय, अवघड आहे आज ब्लॉग कसा करायचा आम्ही. नॉर्मली या इकडे जर तुम्हाला ट्रेक करायचा तर तुम्ही खूप एन्जॉय कराल, पण आम्हाला कॅमेरे आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत ना, त्यामुळे जास्त डिफिकल्ट होत आहे. पेठ शहापूर या गावातून आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि या इथून जवळपास अर्धा किलोमीटर आहे जिथे आपल्याला पायथ्याला पोहोचायचे आणि तिथून वरती ट्रेक चालू होणार आहे. गडावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत, एक पेठ शहापूर मार्गे आणि दुसरी आंबवणे गावातून. या दोन्ही गावामध्ये जाण्यासाठी लोणावळ्याहून बस सेवा उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी पेठ शहापूर मार्गे वाट अगदी सोपी, तर आंबवणे गावातून थोडीशी अवघडच. आम्ही पेठ शहापूर गावातून सरळ जाणारी पायवाट पकडून पायरी मार्गाजवळ येऊन पोहोचलो. आणि फायनली मित्रांनो पायऱ्याचा मार्ग सुरू झालेला आहे आणि पावसाने थोडीशी उघडीप दिलेली, त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतंय, कारण की आता पायऱ्यावरती जे आपले शॉट्स असणार आहेत तर नेक्स्ट लेवल असणार आहेत. मजा आने वाला आहे. या इथून अजून वरती पायऱ्या आहेत. खरं तर थ्रू आउट जो ट्रेक आहे तो पायऱ्यांचा ट्रेक असणार आहे, त्याच्यामुळे खूप इझी ट्रेक ह्याच्यासाठीच म्हणतात. हे पोरी दमलीस काय? बहुत सारा थक गए. इसको आप लोग इजी ट्रैक बोलते हो? हाँ तो इजी तो है, मेरे हिसाब से तो सुपर डिफिकल्ट है ये. तो फिर हमारे हिसाब से जो डिफिकल्ट होगा तो आपके हिसाब से क्या होगा? नेक्स्ट ईयर तक मैं रेडी हो जाऊंगी जाने के लिए. तेरी जतिन भाई को बोलना पड़ेगा फिर. इन दोनों का क्या चल रहा है? अरे चला ना, पाऊस येतोय ना. असं तू काय मेन कॅमेरा बाहेर काढला काय रे? कशाला? डोकं फिरलं ना याचं. हा बरोबर आहे. हेच आहे ते मित्र हो, जे फेसाळणारं पायऱ्यावरून पडणारं पाणी. ओ माय गॉड, हे बघा. तर हा जो तो गडाचा पहिला टप्पा आहे आणि या इथे पाठीमागे बघताय गणपतीचं मंदिर आहे आणि या इथे एक गुहा आहे. ही केव आपण आतमध्ये जाऊन जरा बघूयात. खरं तर ह्या केवला जाण्यासाठी ह्या छोट्या पायऱ्या आहेत आणि या इथे हे जे ते मेन त्याचा डोअर बोलू शकतो, एंट्रन्स बोलू शकतो. आणि ही एक पूर्णपणे खोली असते, म्हणजे या इथे खिडकी आहे, आतमध्ये राहण्यासाठीचं जे काय घर आहे ते बनवलेलं असते. आणि या इथं जर तुम्ही बघाल तर दरवाजे लावण्यासाठी अशा खोबण्या केलेल्या असतात. काय बोलू मित्र हो, याला म्हणतात सह्याद्रीचा स्वर्ग. बापरे, मी कोरीगडला आधी सुद्धा आलेलो आहे, पण आजचा जो कोरीगड मी पाहतोय नेक्स्ट लेवल आहे. मित्रो, हा पायरी मार्ग वरती चढून आल्यानंतर त्यात आपल्याला एक छोटासा धबधबा लागतो आणि ह्या पायऱ्या अशाच पुढे कंटिन्यू होतात दरवाजाच्या इकडे. पण मी या इथून छोटासा एक हा जो रस्ता इकडे आला तो मार्ग का पकडला आहे, कारण की या इथे आहेत गुफा. येस, आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण की पाण्याने पूर्णपणे भरलेली ही गुफा आहे, त्याच्यामुळे आपण आतमध्ये नको जायला आणि पाणी पण पडते वरून. मित्रांनो, आतापर्यंत आपण गडाच्या 3ऱ्या टप्प्यावरती येऊन पोहोचलो आहोत. आणि 3रा टप्पा मी का म्हणतोय, कारण की आतापर्यंत आम्हाला लागले 3 केव्ज आणि 2 केव्जमध्ये पाणी आम्हाला दिसलं होतं. आता ह्या 3ऱ्या केव्जमध्ये पाणी आहे का ते आपण बघूयात. हाँ यार, बहुत सारी केव्स हैं यहाँ पे. हाँ, तुमने कभी देखा है कैसे? कोरीगढ़ आए हो ना एक बार? ओए होए, वाओ, पानी जमा अंदर. वो दिख भी रहा है मुझे नीचे तक. कितना प्योर है यार, सुपर ना. सुपर. एक्चुअली अपने गोपुर से तो दिखेगा नहीं, हमारे फेस में देख रहे, बट फील करो. म्हणजे मित्रांनो, अंधार एवढा असून देखील आम्हाला खालचा तळ दिसतोय, याचा अर्थ पाणी किती प्युअर असेल याचा अंदाज लावा फक्त. गुहा आणि पाण्याचे टाके पाहून पुढे गेल्यावर आम्ही किल्ल्याच्या गणेश दरवाजाच्या इथे येऊन पोहोचलो. फायनली मित्रांनो, आपण आता पोहोचलो या किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाच्या इथे.
आणि याला आपण गणेश दरवाजा असं म्हणतो. या पूर्वाभिमुख गोमुखी दरवाजाच्या संरक्षणासाठी 4 बुरुजांची योजना केली आहे. या गणेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकरांच्या देवड्या आहेत. देवड्यांच्या पुढे एक वाट काटकोनात वळते. मित्रांनो, या किल्ल्यावरती आल्यानंतर वारं प्रचंड सुटलेलं आहे, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला माझा आवाज नीट येणार नाही. अक्षरशः मी हालतो या वाऱ्याने. तो बहुत डेंजर नाहीये. ते वाचले खाली होते म्हणून मी टोटल वरती होतो यार. मित्रांनो, पावसाळ्यात खरंच हे डेंजर आहे. इतकं जर जोरात वारा सुटत असेल ना, अक्षरशः मी पुढे ढकललो गेलोय. आणि जर तुम्ही कुठल्या कड्यावरती असाल ना, तर हे खूप रिस्की आहे, खूप रिस्की आहे. मित्रांनो, या गणेश द्वाराच्या इथून आपण वरती आलो आणि तिथून लेफ्ट घेतलेला आहे आणि आपल्याला तटबंदी दिसते. खरं तर ह्या किल्ल्यावरती बघू शकतो की तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे इतर किल्ल्यांच्या तुलनेमध्ये. खरं तर कुठलेच किल्ले नीट शाबूत नाही आहेत. इंग्रजांनी प्रत्येक किल्ल्याची तुम्ही माहिती कशी वाट लावली 1818 मध्ये. या किल्ल्याला कोरीगड असं नाव का पडले, तर हा किल्ला ज्या प्रांतात येतो त्याला कोरबारस मावळ असं म्हणतात. आणि या मावळात कोरी नावाच्या कोळी समाजाचे वर्चस्व होते, म्हणून याला कोरीगड असे म्हणतात. कोरीगडाला अजून काही नावे आहेत, जसे की कोराईगड, जे की या गडाच्या गडदेवतेवरूनच म्हणजेच कोराई माता देवीवरून नाव देण्यात आले आहे. याला शहागड असंही म्हणतात, जे की खाली असलेल्या पेठ शहापूर या गावावरून ठेवण्यात आले आहे. इसवी सन 1486 मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजांकडून जिंकून घेतला. 1647 मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांसोबतच कोरीगड सुद्धा आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. इसवी सन 1700 मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलांकडून जिंकून घेतला. 11 मार्च 1818 मध्ये कर्नल प्राथर लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला. मात्र 14 मार्च 1818 मध्ये एक तोफेचा गोळा दारू कोठावरून पडून हा किल्ला जिंकून घेतला. मित्रांनो, गडावरती आल्यापासून धुक्याचं अक्षरशः साम्राज्य आहे आणि वाऱ्याचं तर थैमानच आहे. थोडासा आता गड आपल्याला या इथे दिसतोय कारण की थोडंसं कमी धुकं झालेलं आहे. पण खरं सांगायचं तर या किल्ल्याला किंवा किल्ले जर तुम्हाला भटकंती करायची असेल आणि किल्ल्यावरचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, किल्ल्यावरच्या सगळ्या वास्तू तुम्हाला जर बघायच्या असतील तर पावसाळ्याच्या नंतरच तुम्ही बघायला पाहिजे. आत्ता मी या किल्ल्यावरती येण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं म्हणजे की हा किल्ला एकतर सोपा आहे, पावसाळी भटकंती करण्यासाठी हा किल्ला योग्य आहे आणि या इथे जे सौंदर्य आहे सह्याद्रीचं ते आपल्याला दाखवता येतं. किल्ल्यावरती एक पाण्याचं तळ दिसलेलं आहे, अजून एक मोठं तळ आहे, ते आपण बघूयात. तर आपण आता पोहोचलोत कोराई माता देवी मंदिराच्या इथे आणि मंदिराच्या समोर बघू शकता इथे तुळशी वृंदावन आहे. या इथे आपल्याला काही शिल्प दिसतात आहेत, यावरती दिवा लावला जात असावा आणि पाठीमागे सुद्धा आपल्याला तुळशी वृंदावन दिसतंय. ह्या मंदिराच्या पाठीमागे एक तोफ आहे असं म्हणतात, ती पण आपण बघायला जाऊयात. मित्रांनो, आपण आता देवीचं दर्शन घेतलेलं आहे, पाठीमागे तोफ बघूयात आणि ते मोठं तळ बघायला जाऊयात. कोराई माता मंदिराच्या इथून आपण आता आलेलो आहोत या बुरुजाच्या इथे, जिथे आपल्याला दिसती आहे ही भली मोठी तोफ. खरं तर आता मला वरती जाऊन बघायची होती, पण या इथे वारं प्रचंड सुटतंय, अक्षरशः वारं जे ते झोला देत आहे, त्याच्यामुळे मी ही रिस्क घेणार नाही. या इथे वरती जर चढलं तर या इथून थेट खाली दरी आहे, तर ही रिस्क नाही घेतली पाहिजे. मीही घेत नाहीये आणि तुम्ही घेऊ नका. भौगोलिकदृष्ट्या या किल्ल्याचं महत्त्व आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हा किल्ला इथे का बांधला हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. खरं तर हा जो डोंगर तुम्ही जर बघाल तर हा मुख्य डोंगर रांगेपासून वेगळा आहे आणि अशी जागा कोणताही किल्ला उभारण्यासाठी योग्य असते, कारण की थेट मारा करता येत नाही कुठल्याही दुसऱ्या डोंगरावरून. सो ती जी रेंज असते म्हणजे प्रभावळ म्हणू शकतो. तर या इथे मावळमध्ये किंवा ह्या प्रांतामध्ये बऱ्यापैकी किल्ले आहेत, जसं की मोरगिरी आहे, तुंग आहे, तिकोणा आहे, पलीकडे लोहगड आहे, विसापूर आहे, या बाजूला खाली घनगड आहे, पुन्हा या इथे घाटवाट आहे, कुरवंडे घाटवाट, जी खाली जाते उंबरखिंडीमध्ये. त्या घाटवाटेवरती म्हणा किंवा ह्या एकंदरीत परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी अशा किल्ल्यांची उभारणी केली जात होती. आणि या किल्ल्यावरती बऱ्यापैकी पठार आहे, त्याच्यामुळे या किल्ल्यावरती वास्तू बांधणं सुद्धा तितकंच शक्य होतं. सो त्यामुळेच या इथे ते धान्य कोठार असेल किंवा ते दारुगोळा कोठार असेल किंवा या इथल्या वास्तूंचं जे आपल्याला तुम्ही स्ट्रक्चर बघतोय ते जास्त प्रमाणात आढळते, कारण की या इथे त्या काळात राबता सुद्धा तेवढा मोठा असू शकतो. आता आपण पाठीमागे बघतोय हे तळं, या तळाची ते आपण येऊन पोचलेलो आहोत. पलीकडे सुद्धा एक मोठं तळ आहे. या किल्ल्यावरती खूप तळी तुम्हाला आढळून येतील, पावसाळ्यामध्ये दिसतील, पण उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो आढावा घेता येऊ शकतो. आणि आता आपण आलेलो या किल्ल्याच्या मोठ्या तळ्याच्या इथे. हे तळं मोठं का दिसतंय तर या तळ्यामधून खाणला गेलेला जो काही दगड आहे
तो या किल्ला उभारण्यासाठी वापरला गेला असावा। आणि या इथे तुम्ही पाठीमागे बघू शकता की मध्ये बाकडी पण लावलेली आहेत, म्हणजे ह्याच्या पलीकडे सुद्धा एक तळ आहे, म्हणजे हेच तळ जे त्याला कनेक्ट करतंय। सो ह्या किल्ल्यावरती किती मोठा परिसर असेल याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता, जर एवढं मोठं तळ असू शकतं तर। सो जर तळ्यासाठी एवढी जागा घेतलेली आहे तर इतर वास्तू बांधण्यासाठी किती जागा असू शकते या किल्ल्यावरती। सो एकंदरीत काय तर या किल्ल्याच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा एक बुरुज आहे, तो आपण दाखवला असता, पण आता एकंदरीत वाजलेले आहेत 5 साडेपाच वाजलेत। आता इथून आपल्याला गड उतार व्हायला पाहिजे, कारण की वातावरण बऱ्यापैकी खराब व्हायला लागलेलं आहे, वारं प्रचंड आहे आणि अंधारसुद्धा पडायला लागलेला आहे। सो आपण आता गड उतार होऊयात। आणि आपण पुन्हा एकदा या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या इथे येऊन पोचलेलो आहोत। या किल्ल्यावरती माझ्याशिवाय आत्ता कोणीही नाही आहे। माझ्याबरोबर आलेली जी काही मंडळी आहेत त्यांना म्हटलं की तुम्ही पुढे जा, कारण की मला पूर्ण गड फिरून यायचा होता। सो आता ते कुठे थांबलेले ते आपण बघूयात। आणि तिथून पुढे माझी बॅटरी डाऊन झाली, सो पुढे काय मला शूट करता आलं नाही। खाली पोहोचेपर्यंत आम्हाला प्रॉपर अंधार झाला होता आणि आमची एकटीच गाडी शिल्लक होती खाली त्या तिथे। सो तिथून आम्ही मग गेलो लोणावळ्यामध्ये, तिथं थोडंफार खाल्लं आणि मग आम्ही घरी पोचलो। जवळपास घरी पोचायला आम्हाला 10 साडेदहा झाले होते। सो असा एकंदरीत आमचा हा प्रवास होता। कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? नक्की आवडला असणार आहे। जर आवडला असेल तर हा जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आता इथून पुढे आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओज येत राहणार आहेत, ट्रॅव्हल व्हिडिओज, ट्रेकिंग व्हिडिओज आणि आपल्या पर्सनल व्हिडिओजसाठी आपण सेपरेट चॅनल चालू केलेलं आहे, ज्याचं नाव आहे JKB लाईफस्टाईल। ज्यांना माझ्या पर्सनल अपडेट्स पाहिजेत त्यांनी तिकडे जाऊन लगेच सबस्क्राईब करा। आणि या चॅनलवरती प्युअर आपल्याला ट्रॅव्हल कॉन्टेंट ठेवायचं आहे। सो हा निर्णय घेतल्यानंतर आता मी माझी जबाबदारी पार पडतो आहे, आता तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लाईक्स करा, त्याच्यामुळे जास्त आपल्या चॅनल अजून रीच आउट होणार आहे। सो भेटत लवकरच पुढच्या कुठल्या तरी अशाच धमाल व्हिडिओ। तोपर्यंत बाय बाय।